नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा खेळाडू कोणता आहे? ऑप्शन आहे ए धोनी, बी द्रविड, सी कोहली, डी तेंडुलकर। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी तेंडुलकर। क्रिकेटमध्ये 100 शतक करणारा खेळाडू हा तेंडुलकर आहे। प्रश्न क्रमांक 2, कोणते फळ विमानात घेऊन जाऊ शकत नाही? ए पेरू, बी चिकू, सी आंबा, डी नारळ। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी नारळ। नारळ विमानामध्ये घेऊन जाऊ शकत नाही। प्रश्न क्रमांक 3, शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता आहे? ए होळी, बी दसरा, सी बैलपोळा, डी गुढीपाडवा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी बैलपोळा। शेतकऱ्यांचा आवडता सण हा बैलपोळा आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतातील कोणत्या राज्यात रबराचे सर्वात जास्त उत्पादन होतात? ए गोवा, बी केरळ, सी ओडिशा, डी कर्नाटक। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी केरळ। केरळ या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन केले जातात। प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण कोणते आहे? ए पुणे, बी रायगड, सी शिवनेरी, डी प्रतापगड। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी शिवनेरी। शिवाजी महाराजांचा जन्म ठिकाण हे शिवनेरी या किल्ल्यावर झाला होता। प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? ए संताप, बी देवदूत, सी बोयामा, डी नायगारा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी देवदूत। जगातील सर्वात उंच धबधबा हा देवदूत आहे। प्रश्न क्रमांक 7, प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कुठे आहे? ए पुणे, बी नाशिक, सी कोल्हापूर, डी अहमदनगर। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी कोल्हापूर। प्रसिद्ध अंबाबाई मंदिर हे कोल्हापूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कुठे आहे? ए पुणे, बी मुंबई, सी चेन्नई, डी कोलकाता। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी मुंबई। महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी ही मुंबई येथे होती। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या पाण्याचे रस पिल्याने मूतखडा आजार बरा होतो? ए चिकू, बी मेहंदी, सी डाळिंब, डी सीताफळ। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी मेहंदी। मेहंदी या पानाचे रस पिल्याने मूतखडा हा आजार पूर्णपणे बरा होतो। मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी। प्रश्न क्रमांक 10, पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण किती टक्के आहे? ए 10%, बी 20%, सी 29%, डी 30%। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुमच्याकडून जेवढा शेअर करता येईल हा व्हिडिओ तुम्ही तेवढा शेअर करा। आणि मित्रांनो, अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।